की संसदेमध्ये 2 तरुण प्रवेश करतात, प्रवेश करून प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन तिथून ते संसदेच्या सभागृहात उड्या मारतात आणि स्मोक बॉम्ब पेटवतात. ही सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे. त्यातील त्यांच्या मागण्या ह्या वैध अवैध योग्य अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे. आपण जो उल्लेख केला की खैरलांजीच्या प्रकरणामध्ये आंदोलन जे करण्यात आलेलं होतं त्यातील 2 रणरागिनी माझ्या पुढे बसलेले आहेत. एक आहे योगिनी चव्हाण, योगिनी पगारे, योगिनी चव्हाण, आणि दुसऱ्या आमच्या ताई आहेत अस्मिता अभ्यंकर ताई. त्यांनी त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. माझी भूमिका फार पडद्यामागची होती. परंतु अशा प्रकारची आंदोलनं करण्याचं धाडस, करण्याची इच्छा का व्हावी हा प्रश्न निश्चितच चिंतनीय प्रश्न आहे. त्याच्यावर वैभवनी त्याचप्रमाणे श्यामदादा गायकवाडांनी सविस्तर आपली टिप्पणी व्यक्त केलेली आहे. असा प्रश्न जेव्हा कोणत्याही देशामध्ये लोकशाही जी प्रमाण मानलेली असते किंवा लोकशाही पद्धतीने कारभार चालविला जातो, लोकशाहीचं पहिलं अंगभूत आणि मूलभूत वैशिष्ट्य हे आहे की लोकशाहीमध्ये लोकांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी, वाजवी अशी संधी दिलेली असते. ती वाजवी संधी मग ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून असो, लिखाणाच्या माध्यमातून असो, निषेध करण्याच्या माध्यमातून असो, आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग जे आहेत ते चोखाळून आपलं डिसेंट किंवा आपला जो व्यवस्थेशी असलेला संघर्ष जो आहे किंवा व्यवस्थेशी असलेली असहमती जी आहे ती असहमती व्यक्त करण्याची वाजवी संधी लोकशाही व्यवस्थेनं दिली पाहिजे. तिलाच लोकशाही म्हटलं जातं, अन्यथा ती लोकशाही राहत. भारतामध्ये अलीकडे काय घडतं आहे की लोकांना वाजवी असहमती व्यक्त करण्याची संधीच मुळात नाकारल्या जात आहे. म्हणजे आपण आता पाहतो आहे की लोकसभेच्या इतिहासामध्ये किंवा आज 73 वर्ष या देशामध्ये लोकशाहीचं जे 73वं वर्ष चालू आहे, या 73 वर्षामध्ये पहिल्यांदा अशी बाब घडली की लोकसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून त्या खासदाराचं निलंबन करण्यात, लोकसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून खासदारांची सदस्यता समाप्त करण्यात आली. एखाद्यांनी कुणीतरी लेख लिहिला म्हणून त्याला तुरुंगात टाकलं गेलं, कुणीतरी आपलं आंदोलन केलं म्हणून त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं, त्यांना नक्षलवादी ठरवलं गेलं, त्यांना देशविघातक कृत्य करवणारे व्यक्ती ठरवण्यात आलं. असं तर ह्या घटना ज्या घडत आहेत ह्या घटना एकीकडे निश्चितपणे ह्या देशामध्ये लोकशाही केवळ नावापुरती शिल्लक राहिलेली आहे. लोकशाहीला बळ देणाऱ्या सर्व संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये लोकांना जेव्हा निषेधाचे मार्ग उपलब्ध नसतात त्यावेळी मग आपली असहमती व्यक्त करण्यासाठी, आपलं म्हणणं प्रकट करण्यासाठी, आपले मुद्दे लोकांच्या पुढे आणण्यासाठी काहीतरी धाडसाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि अशाच त्या निर्णयातून, अशाच्या प्रकारातून काल ज्या 2 तरुणांनी संसदेच्या सभागृहामध्ये उड्या मारल्या हा प्रकार घडलेला आहे. हा प्रकार निश्चितच दहशतवादी कृत्य नाही, परंतु दहशतवादी कृत्य जरी नसला तरी ह्या कृत्याचं समर्थन करता येईल. बरोबर, समर्थन यासाठी करता येणार नाही की ठीक आहे या देशातील व्यवस्था हुकुमशाही व्यवस्था आहे, परंतु ही हुकुमशाही व्यवस्था जर करत असताना, हुकुमशाही व्यवस्था राबवत असताना त्या हुकुमशाहीचा विरोध सुद्धा जो आहे लोकशाहीला मानणाऱ्या लोकांनी हुकुमशाहीचा विरोध, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामर ऑफ अनार्ची म्हटलेलं आहे, त्या ग्रामर ऑफ अनार्ची मधून होऊ नये तर लोकशाही मार्गानेच, लोकशाही मार्गानेच विरोध करून त्याला वेळ लागला तरी चालेल, परंतु लोकशाहीमध्ये संमत मार्ग जे आहेत, संविधानाने संमत केलेले मार्ग जे आहेत त्याच मार्गाने हा विरोध व्हायला पाहिजे. आज आपण पाहतोय की 22 वर्षापूर्वी जो हल्ला झालेला होता एक दहशतवादी हल्ला होता, त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाचा, असंवैधानिक आणि अत्यंत भयानक अशा मार्गाचा वापर करण्यात आलेला. आज जो काही वापर करण्यात आलेला आहे तो मार्ग अशाच प्रकारचा, त्याच्याशी तुलना जर केली तर तो एक जरी दहशतवादी प्रकारचा हल्ला जरी नसला तरी हे जे कृत्य आहे हे कृत्य निश्चितपणे माझ्या दृष्टीने तरी निंदनीय आहे. एक आंदोलक म्हणून मी याच्याकडे जेव्हा पाहतो त्यावेळी माझं म्हणणं मांडण्यासाठी मला संसदेत उडी घ्यायची पाळी येऊ नये. अन्य मार्ग सत्ताधारी दाबून टाकत आहेत ही वस्तुस्थिती आहे. संवैधानिक संस्थांचं खच्चीकरण झालेलं आहे. इथली न्यायपालिका असेल, इथली संपूर्णपणे मीडियाची व्यवस्था असेल, त्या मीडियाच्या व्यवस्थेचं सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. इथे अस्मिताताई बसलेल्या आहेत, योगिनी बसलेल्या आहेत. त्यांनी जेव्हा आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन अशा प्रकारचं इजा पोचवणारे किंवा लोकांच्या जीवाशी काहीतरी म्हणजे खेळ करणारं असं आंदोलन नव्हतं.
आपल्या जीवावर उदार होऊन लोकांचं लक्ष वेधण्यासाठी जे आंदोलन करण्यात येतं त्यावेळी आपल्याला लोकशाहीची एका बाजूला आम्ही लोकशाहीवादी लोक आहोत, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि आमचा निषेध आम्ही दहशतवादासारखा दिसणाऱ्या कृत्य करून नव्हे तर लोकशाहीने संमत केलेल्या मार्गाचा अवलंब करून करू शकू हे आपल्याला दाखवून द्यावं लागतं.